नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये एका खासगी आयटी कंपनीत काम करणाऱ्या 22 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आर्थिक अडचणीमुळे तिने आत्महत्या केल्याचं समोर आलं। आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव नंदिनी असे आहे। ती मूळची उत्तर प्रदेशमधील कानपूरची रहिवासी होती। ही घटना ऐरोली सेक्टर 1 मधील ओंकार हाइट्स सोसायटीमध्ये घडली आहे। नंदिनी ही एका पेइंग गेस्ट रूममध्ये राहत होती। नंदिनीच्या घरातून कोणताही आवाज न आल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला। शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिल्यानंतर तिचा मृतदेह फॅनला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला। घटनेची माहिती रबाळे पोलिसांना देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय। पोलिसांनी घटनास्थळी तपास करताना नंदिनीच्या खोलीतून एक चिठ्ठीही जप्त केली आहे। या चिठ्ठीत तिने आर्थिक अडचणी आणि घरून येणारा मानसिक तणाव यामुळेच हे टोकाचा पाऊल उचलल्याचा उल्लेख केलाय, अशी माहिती राबळे पोलिसांनी दिली। नंदिनी एका खासगी आयटी कंपनीमध्ये कार्यरत होती। तिच्यासोबत आणखीन 3 तरुणीही राहत होत्या। मात्र सुट्ट्यांमुळे त्या आपापल्या घरी गेल्या होत्या। त्यावेळी नंदिनी ही घरात एकटीच होती। गेल्या काही महिन्यांपासून ती सतत नैराश्यात होती, अशी माहिती तिच्या रूममेट्सने दिली आहे। रबाळे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत।